महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होताच काँग्रेसचे नेते जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी मात्र धोका देणाऱ्या उमेदवारांना चांगलाच इशारा दिलेला आहे। पॅनेलमधील कोणत्याही एका उमेदवाराला कमी मते पडून इतरांना धोका निर्माण झाला तर सर्वाधिक मते मिळवून निवडून आलेल्या उमेदवाराने निवडणूक जाहीर झाल्याच दिवशी राजीनामा द्यावा लागेल असा सज्जड दम आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बैठका सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे कसबा बावडा परिसरात झालेल्या पहिल्याच प्रचार बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी धोका देणाऱ्या उमेदवाराला चांगलाच चाप लावलेला आहे। कारण ही निवडणूक एकट्यापुरते मर्यादित नाही तर एक नव्हे 4 मतं घ्यावी लागेल। रात्री 10 ते 12 या वेळेत खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचारासाठी जे काय 10-12 दिवस मिळणार आहेत त्या काळात प्रत्येकाने प्रत्येक उमऱ्यापर्यंत जाऊन एक नव्हे 4 मत मागावेत अशी विनंती त्यांनी केलेली आहे। यातूनही काही दगाफटका झाला, एक मत मागितलं आणि एकटाच निवडून आला तर त्याला त्याच दिवशी राजीनामा द्यावा लागेल, राजीनामा घेतला जाईल असा दम त्याने दिलेला आहे। थोडक्यात आता काँग्रेससमोर आव्हान आहे ते एक नव्हे 2 नव्हे तर प्रत्येक प्रभागात 4 उमेदवार निवडून आणण्याचे, आणि त्या दृष्टीनं आता आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रचाराचा नारळ अधिकृत 2-3 दिवसात फुटेलच, पण प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून काँग्रेसनं प्रचाराला चांगलाच वेग घेतलेला आहे।